ही सोयाबीन काही हिरवी काही वाळली. असं बी दिला आम्हाला देणारा ना, लयच भारी. अर्धी हिरवी आणि अर्धी वाळली. पहा कवळ किती छान टाकतात आमच्या घरची. मी पहिलंच वर्ष झाले सोयाबीनला हात लावला. मी सोयाबीन सोंगेल नव्हती अजून, लग्नाला 20 वर्ष झाले तशी. या अशा सोयाबीनमुळं मला सोंगावं लागू राहिली, नाही तर सोयाबीन सोंगाचं काम नाही मला. आमची उदडीच असती पाथवाल्या बायाली. पण आता काय करणार, अशी त्या बायाचा बी दोष नाही. अशी कशी सोंगणार त्या, ते लय मोठे जण असतात. हे पहा तिच्यात असं खाली वाळली काही, काय करणार त्याले. हे मी सोंगू राहिले. हे पहा आपली, मला काही कवळ्या टाकता येत नाही आणि काहीच येत नाही. सोयाबीन सोंगताच येत नाही. पण आता त्याची पाहून पाहून चालली उपटणं कशी बी. इळ्यानं कापून घेणं काही, उपटून घेणं काही. सगळी सोयाबीन अशी झाली आमची यावर्षी. आमची सगळी सोयाबीन उधडीच राहतात. सोयाबीन, हरभरा, तुरी, उडीद. गिंदायचे बाकी सारे कामं घरी करतो आम्ही. पण हे सोयाबीनचे कामं नाही केले अजून, जड कामं. एक वळ हिरवी, एक वळ वाळेल. एक वळ हिरवी, एक वळ वाळेल. अशी आमची सोयाबीन यावर्षी. कोणाला खरं पटन का, नवरा बाई सोबत बोलत नाही, बाई वावरत आली म्हणून, आराम नाही करू राहिली म्हणून. असा काहीतरी नवरा पाहिजे. मस्त स्टोरीचा निर्णय घेतला मी आता. करणार मी डबडब सुरू स्टोरी. पाहत जा, लाईक करत जा. आमचे व्हिडिओ भरपूर टाकले मी, जसे जमले तसे. सोयाबीन 2 तास असे 2 तास तसे. काय करणार आता या सोयाबीनले. बाई बाकी चांगली. ही वाळली. फजिता असती हो आमच्या घरच्याची.